नमस्कार, मानसी मराठी रेसिपीजमध्ये अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी गावी तर आलेलीच आहे. तर म्हणजे गावी आली आहे तर मी चालता चालता म्हणजे असं फेरफटका तर मारत होती तर मला टाकळ्याची भाजी दिसली. बघा म्हणजे जो काही थोड्या प्रमाणामध्ये पाऊस पडला ना त्यामध्ये जी काही बघा टाकळ्याची भाजी आली आहे. बघा बघू शकता, बराच टाकळा आला आहे, ठिकठिकाणी आला आहे बऱ्याच ठिकाणी. तो आता मी काढणार आणि त्याची मी भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे बघा ह्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता हे बघा मी आता हे काढते आहे बघा, हा बघा हे असं मी काढते आहे बघा, हा टाकळा हा बघा. ही बघा, ही मी टाकळ्याची भाजी, ही रानभाजी टाकळ्याची मी तोडून आणली घरी. आता ही मी तुम्हाला साफ करून दाखवते. हे बघा, हिची पानं, टाकळ्याची पानं हे बघा गोलाकार असतात. हे बघा जाडसर अशी असतात. हे बघा, आता हिचं काय करायचं, तोडताना काय करायचं, हे देठ नाही घ्यायची, फक्त पानं घ्यायची. हे बघा, फक्त देठ काढे, कारण देठ हे ना एकदम कडक असतात, त्यामुळे आपल्याला मग त्रास होईल पोटाला, म्हणून हे आपण अशी पानंच काढायची. हे बघा अशी मी सगळी भाजी साफ करून घेणार आहे. आणि रानभाजी आहे ही. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, हे आता पावसामध्ये जून ते ऑगस्ट ह्या महिन्यातच ही उगवते आणि ही आपल्या म्हणजे शरीरासाठी एकदम लाभदायक आहे. हे बघा, तर हे कसं घ्यायचं, याचे म्हणजे उत्तम आपल्याला शरीरासाठी फायदेच देतात. तर ही ना वातदोष, कफदोष आणि त्वचा विकारांसाठी ही रामबाण आहे. ही बघा ही भाजी, त्याच्यामुळे ह्याचा आहार हा म्हणजे समावेश करायचा. आणि ही भाजी वर्षातनं एकदाच अशी येते, ती काय म्हणजे अशी वर्षभर तर मिळत नाही, फक्त पावसातच उगवते ही भाजी. त्यामुळे ही रानभाजी आपल्या शरीरासाठी पौष्टिक तर आहेच. ही रानभाजी आता ही मी अशी साफ करून घेते. ही टाकळा, काय लोक म्हणजे ह्या भाजीला तरोटे असं काय मी प्रत्येकामध्ये वेगवेगळे म्हणजे हे बोली भाषा आहे, तरोटे पण म्हणतात अशी भाजी. आणि ही भाजी जरा हार्ड असल्यामुळे ही ना करायच्या अगोदर मेथीची कशी आपण सहज करतो, पण ही जरा करते वेळी थोडीशी बॉईल करून घ्यायची ही भाजी आणि मग करायची. तुम्हाला मी दाखवते या व्हिडिओमध्ये. आणि अशा प्रकारे हे बघा, तुम्ही बघू शकता, हे बघा अशी पानंच काढते. अशा प्रकारे मी सर्व ही भाजी आहे ना मी साफ करून घेते, तुम्हाला मी दाखवते पुढे. हे बघा सगळी मी पानं काढून घेतली, फक्त पानं काढून घेतली. आणि आता ह्याच्यामध्ये हे बघा, आता स्वच्छ धुवून पण घेतली 3-4 पाण्याने. आणि आता हे मी ना सर्व पानं म्हणजे उकळून घेणार आहे बघा, असं बॉईल करून घेणार आहे बघा, दाखवते. आणि त्याच्यामध्ये ना जास्त पण नाही पाणी टाकायचं, अर्धा ग्लास पाणी टाकायचं. म्हणजे हे बघा भिजेपर्यंत पाणी टाकायचं. हे बघा, आणि आता मी गॅस ऑन करते आणि उकळून घ्यायचं. हे बघा चांगलं, हे बघा पाणी बघा एवढं ठेवलं आहे. आणि आता 10 मिनटं किंवा 10 किंवा 15 मिनटं चांगले जरा बॉईल करून घ्यायचे ही सर्व पानं, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, ही टाकळ्याची भाजी आहे बघा, मी 10 ते 15 मिनटं तुम्ही बॉईल करून म्हणजे उकळून अशी तुम्ही घेऊ शकता. हे बघा, आता मी हे बघा माझी 10-15 मिनटं झाली आहेत. आता मी गॅस बंद करते. हे बघा, आता ही सर्व मी पानं ही उकळून घेतली आहेत. ही बघा, आणि आता हे पाणी आहे ना एक्स्ट्राचं, हे मी आता टाकून देणार आहे. आणि पानं चांगली अशी पिळून घेणार आणि म्हणजे भाजी करायला मी घेणार, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, आता मी पाणी सगळं निथळून टाकलं. आणि आता हे जे पाला म्हणजे टाकळ्याचा पाला आहे ना, तो असा चांगला असा पिळून घ्यायचा. हा बघा, सगळं पाणी काढून टाकायचं आणि हे असं घ्यायचं. हे बघा असं, हे बघा हे असं पाणी सगळं काढून टाकायचं. थंड झाली ना हे उकडून घेतलेले किंवा हे आपण असं पिळून घ्यायचं, वाळून टाकायचं. आणि हे बघा हे सगळं मी असं पाणी काढून टाकलं. कारण ही का बॉईल करावी लागतात, तर काय होतं, ही टाकळ्याची पानं एकदम म्हणजे अशी जडच असतात. आणि ती जर आपण बॉईल केली ना तर मग ती काय उकळून घेतली तर ती हलकी होतात. हे बघा सॉफ्ट होतात जरा, आणि त्याच्यामुळे मग आपल्याला पचायला चांगली होतात. म्हणजे भाजी ती चांगली डायजेस्ट होते आपल्याला, म्हणजे पोटाला त्रास होत नाही, म्हणून हे सर्व खटाटोप करावा लागतो. आता हे बघा, ही सगळी मी पिळून घेतली, सगळं पाणी काढून टाकलं. आता ही ना थोडी घ्यायची आणि थोडी जरा बारीक करायची सुरीने. हे बघा, हां हे बघा, काही लोक बारीक करत नाही. समजा बारीक नाही केलं तर हे कसं होईल, अख्खी पानं आपल्याला हे होणार,
मग ती भाजी अशी बरोबर वाटणार नाही. त्यामुळे आपण काय करायची, थोडी थोडी घेऊन ही अशी जरा बारीक करायची, मग ती सुटसुटीत होते ती भाजी. ही बघा अशी भाजी बारीक करून घ्यायची. हे बघा दाखवते तुम्हाला. आता हे बघा मी बॉईल करून पाणी सर्व काढलं आणि टाकळ्याची भाजी चांगली अशी बारीक चिरून घेतली. आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघा, खोबरं, 3-4 लसणीच्या पाकळ्या, कांदा, मिरची. आणि हे बघा 2 तासापूर्वी मी चणा डाळ भिजत टाकली होती. हे बघा मग चांगली भिजते आणि लवकर मग शिजते, कारण हे टाकळा आपला शिजवून घेतलेला आहे त्यामुळे हा लवकर शिजणार. मग ही जरा जास्त वेळ जरा भिजली ना तर मग ती पटकन शिजते, म्हणून ही मी 2 तास भिजत टाकली होती. तुम्हाला मी आता दाखवते कशी बनवायची ती. आता हे बघा, आता मी पॅन गरम केली आहे आणि आता हे बघा थोडंसं तेल टाकायचं. तेल ते तुमच्याप्रमाणे घ्या. हे बघा थोडं टाकायचं. हे बघा तेल चांगलं गरम झालं. आता तुम्ही हे टाकायचं. हे बघा आता मिरची टाकते. हे बघा मिरची चांगली भाजली की आपण हे टाकायचं, लसूण पाकळ्या टाकायच्या जराशा स्मॅश करून. हे बघा हे बघा लसूण पाकळ्या टाकायच्या. हे बघा लसूण पाकळी आणि मिरची टाकल्यानंतर मग कांदा टाकायचा. हा बघा कांदा जास्त करपवायचा नाही, थोडाफार नरम पडला की मग आपण भाजी टाकायची. आता हे बघा कांदा बऱ्यापैकी जरासा मऊसूत झाला आहे आणि जरासा ब्राऊन कलर आहे, जास्त पण करायचं नाही, करपवायचं नाही. हे बघा आता हे मी चण्याची डाळ टाकते जी भिजत घातली होती. काही लोक हे पण करून घेतात, बॉईल पण करून घेतात, पण मी काय बॉईल नाही, फक्त 2 तास फुगट टाकली. हे बघा आणि हे चांगले मिक्स करायची. हे बघा चांगली डाळ भिजली की मग ती लवकर शिजते, कारण आपल्या टाकायची भाजी आपण बॉईल केलेलीच होती, म्हणून ही भाजी पटकन शिजावी म्हणून, म्हणजे डाळ शिजायला पाहिजे म्हणून आपण ती जरा 2 तास फुगट टाकली. हे बघा ही अशी चांगली मिक्स करायची, कांद्याबरोबर जराशी अशी भाजून घ्यायची की नंतर मग आपली ही भाजी टाकायची. ही बघा आणि ही भाजी अत्यंत पौष्टिक आहे, कारण याच्यामध्ये ना केमिकल वगैरे काहीच नाही आहे. ही पावसात उगवलेली भाजी आहे, त्याच्यामुळे ही भाजी ना आपल्या हेल्थसाठी एकदम पौष्टिक आहे. त्यामुळे ह्याचा आहारामध्ये ह्या भाजीचा जरूर समावेश करावा. ही भाजी फक्त आपल्याला 2-3 महिनेच मिळते. हे बघा आता ही चांगली अशी मिक्स करून घ्यायची. हे बघा आणि गॅस स्लो करायचा, एकदम स्लो करायचा आणि सगळी अशी मिक्स करायची. आणि बघ चवीनुसार मीठ टाकायचं. हे बघा मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं. आणि गॅस एकदम स्लो करून चांगले हे करायचे आणि जराशी 1-2 मिनिटाची जराशी वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपली चणा डाळ शिजते चांगली. आता हे बघा चांगलं हे करून चांगली 1-2 मिनिटाची अशी वाफ काढून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे ही आपली टाकळ्याची भाजी रेडी झाली. आता वरून आहे ना असं खोबरं टाकायचं. हे बघा तुम्हाला खोबरं किती कमी जास्त ते करू शकता तुम्ही, जास्त हवं तर जास्त घालू शकता, तेवढी टेस्ट चांगली येते. मला एवढं हवं होतं म्हणून मी एवढं टाकलं आणि हे चांगले मिक्स करायचे. हे बघा अशा प्रकारे ही आपली भाजी बनवून रेडी झाली.
तुम्हाला मी सर्व करून दाखवते. याची जी चव आहे ना ती सेम शेवगाच्या पानांची भाजी कशी सेम तशीच लागते. हे बघा, आणि तशी दिसते पण. हे बघा, हे बघा, ही बघा, अशी माझी टाकळ्याची भाजी बनवून रेडी झाली. आणि ही पावसातच आपल्याला मिळते, त्यामुळे हिचा आनंद हे आपण पावसातच घेऊ शकतो. आणि ही शरीरासाठी अत्यंत लाभदायक पण आहे, गुणकारी आहे. त्यामुळे ही अवश्य आणा आणि करून तुम्ही त्याचा आनंद घ्या. आणि जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.